नमस्कार, मी पंजाब तर आता परत एकदा मी म्हटलं होतं ना, आता पुन्हा एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे. तर मग हे कधी होणार आहे? तर त्या अगोदर माझा शेतकऱ्याला विनंती आहे, की तुमचं ज्यांच्याकडं तूर असल, कोणाचा हरभरा काढायला आलेला असेल, तर मका काढायलेली आले असेल, तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, की हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि येणाऱ्या 3 तारखेला म्हणजे 3 फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग ते नेमकं कुठं होणार आहे? तर तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यात ते वातावरण पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या 3 विभागामध्ये राज्यात वातावरण खराब होणार आहे. आणि 3 विभागामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही, पण तुरळक भागात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. आणि मराठवाड्यात देखील काही भागात देखील तुरळक भागात येणार आहे. सर्वदूर मराठवाड्यात काही येणार नाही. त्याच्यामुळे हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात फक्त ढगाळ राहील, म्हणून हे देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर निपाणी, कर्नाटक, तामिळनाडू त्या तंबाखू शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो, की तुम्ही तुमचं तंबाखू काढणं चालू ठेवा, कारण की तुमच्याकडे काही हे पाऊस येणार नाही. हे फक्त पाऊस विदर्भातच येणार आहे. मग तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे नेमका पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातल्या काही भागामध्ये येऊ शकतो. तर तुम्हाला सांगतो, सुरुवातीला आपण बुलढाणा जिल्हा घेऊ. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर तालुका, त्याच्यानंतर नांदुरा, जळगाव, खामगाव, जळगाव जामोद, त्याच्यानंतर इकडं अकोला ह्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी 3, 4, 5च्या दरम्यान काही भागातच पाऊस येणार नाही, सगळीकडे पडणार नाही. म्हणून हा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. रिसोडकडे देखील जाईल, वाशिमकडे देखील जाईल, शिरपूर जैनकडे देखील असणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस अमरावतीकडे, अकोल्याकडे तुरळक भागात पडणार आहे. त्याच्यानंतर वर्ध्याकडे तुरळक भागात राहील, नागपूरकडे तुरळक भागात राहील, चंद्रपूरकडे निसतं थेंब येतील, यवतमाळ भागामध्ये तुरळक भागामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेतरी थेंब येतील. म्हणून हे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. हिंगोली जिल्ह्यात काही सगळीकडे पडणार नाही, काही भागातच तुरळक अंशातच थेंब पडतील. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्यानी काही चिंता करायची गरज नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील, म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील, तिकडे काही पाऊस येणार नाही, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. परभणी जिल्ह्यात देखील एवढा काही पावसाचा काही फरक पडणार नाही. फक्त परभणी जिल्ह्याचा